फडणवीस सरकारचा बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा, कारण 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षातही रेडी रेकनरचा दर जैसे ठेच ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला। राज्यात सर्व ठिकाणी नवीन आर्थिक वर्षासाठी रेडी रेकनरचे दर 2025-26 या वर्षाचेच कायम ठेवण्यात आले। तर रेडी रेकनर दरात वाढ न करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। कॉन्फिडेंशियल ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात क्रेडाईच्या दस्तलेखने यांच्या सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मान्य केलेल्या आहेत। राज्य शासनाने 2026-27 करता राज्याच्या वार्षिक मूल्यदर तक्त्यात रेडी रेकनरच्या दरात कायम ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। कोणती वाढ किंवा घट नाही आहे। काही ठिकाणी फक्त काही चूक दुरुस्ती आहे। नवीन DPची अंमलबजावणी झालेली आहे। मंजूर प्रादेशिक विकास योजनेची अंमलबजावणी झालेली आहे। काही गहाळ मिळकती आहेत, त्याच्यामध्ये फक्त दुरुस्ती करून त्याचे नवीन दर त्याला लागू होतील। त्याचबरोबर काही ठिकाणी मायक्रोझोनिंग यावर्षी IGR कार्यालयाने केलेलं आहे आणि सरसकट साधारण यावर्षीचं उद्दिष्ट 96% अचीव केलेलं आहे आत्तापर्यंत।